हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. थंडी खूप असल्यामुळं अगोदर गरमागरम चहा करून घेतला. आज एवढा मोठा साबुदाणा भिजू घालण्याचे कारण असे की आमच्या दोघी जावांनाही आज उपवास आहे. आज संकष्ट चतुर्थी. आपल्याला उपवास असल्यामुळे काही इतरांना उपवास नाही, म्हणून सगळ्यांसाठी स्वयंपाक तयार करून ठेवला. स्वयंपाक करता करताच हे रव्याचे पीठ भिजवून ठेवले. ते कशासाठी ते पुढे सांगते. स्वयंपाक झाल्यानंतर आईंना जेवायला वाढलं. आईला जेवायला वाढून दिलं. आईचं जेवण चालू आहे तोपर्यंतच आठवण आली की खूप दिवसानंतर बाहेरचा आरसा पुसायचा राहिला आहे, म्हणून लगेचच तोही पुसायला घेतला. आज रविवार आहे. अशी शिल्लकची कामे दर रविवारी होतातच. आरसा पुसून घेतल्यानंतर लगेचच त्यामध्ये पेपर बदलून पेपर टाकून घेतला. रविवार म्हणला की मुलांना सुट्टी असते, म्हणूनच अशी शिल्लकची कामे करावी लागतात. आरशाची साफसफाई झाल्यानंतर लगेचच स्वच्छता करून घेतली. सगळं आवरल्यानंतर फराळ करायचा म्हणून लगेचच शेंगदाण्याची आमटी तयार करायला घेतली. मिरच्या खोडून साधीच अशी शेंगदाण्याची आमटी केली. फराळ तयार करून झाल्यानंतर देवासमोर नैवेद्याचं ताट ठेवलं. फराळ करायला बसावं म्हणलं. लगेचच आले भाजीची गाडी, म्हणूनच कोथिंबीरीची जोडी घेऊन आले. त्यानंतर जाऊबाईंनी मी बसलो फराळ करायला. मुलांना तर अगोदरच साबुदाणा तयार करून दिला होता. साबुदाणा खाऊन झाल्यानंतर भांडे सगळी साफसफाई करून घेतली आणि दुपारच्या वेळात रिकामी बसावे म्हणून लगेचच सकाळचे रव्याचे पीठ भिजवले होते. ते मी मोदकासाठी भिजवले होते, म्हणून मोदक तयार करायला घेतले. सकाळीच पीठ भिजवून ठेवले म्हणून पीठ चांगले मुरले होते. मोदक तयार करून लगेचच मोदक तळून घेतले. आमच्या इथं मोदक तळूनच आवडतात. संध्याकाळची वेळ होती म्हणूनच गणपतीची पूजा करून सगळ्यांसोबत गणपतीची आरती करून घेतली. गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवून राहिलेला स्वयंपाक करायला घेतला. आज जेवणामध्ये तुरीचे वरण शिजून घेतले होते. वरणासाठी फोडणीची तयारी केली. टोमॅटो, कोथिंबीर हे सगळे टाकून साधेच तिखट वरण केले. वरणासोबत भात, चपाती असाही बेत होता. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.